This part is test execution. Execution means you need to verify the actual developed code with the requirement. And हे तुम्ही कसं test evaluate करणार तर you have written down the test cases, test scenarios. So based on the basis of that, you can start the test execution. Okay. So test execution मध्ये तुम्ही काय काय गोष्टी बघणार तर एंट्री आणि एक्झिट क्रायटेरिया म्हणजे कधी चालू करायचा एखादा आपण जसं घर बघायला गेलो सो इफ यू हॅव बिल्ड अ हाऊस अँड वेन यू कॅन स्टार्ट लिव्हिंग इन दॅट हाऊस म्हणजे तुम्ही लगेच जाऊ शकता का जर बिल्डिंग तयार करायला घेतली बिल्डिंग झाली तुम्ही लगेच राहायला जाऊ शकता का नाही जाऊ शकत कारण त्याच्यामध्ये बेसिक त्याच्या ज्या गोष्टी आहेत प्री रिक्विजिट आहेत त्या तुमच्या सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत आणि मगच तुम्ही तिथे राहायला जाऊ शकता सो त्याच्यासाठी एंट्री क्रायटेरिया म्हणजे इम्पॉर्टंट आहे तसंच एक्झिट क्रायटेरिया एक्झिट क्रायटेरिया मीन्स वेन यू कॅन स्टॉप द टेस्ट एक्झिक्युशन केव्हा थांबवू शकतो मध्येच कुठेही थांबवलं तर चालेल का एखादी बिल्डिंग बांधताय अर्धीच बांधली पुढचं काही काम केलंच नाही चालेल का जे तुम्ही हातात घेतलेलं आहे ते पूर्ण करूनच तुम्ही सोडता म्हणजे जसं शिक्षण घेताय तुम्ही एक्झाम द्यायच्या आधीच त्यातनं बाहेर पडलात चालतं का तसं नाही चालणार ना सो यू हॅव टू कम्प्लीट दॅट तर ह्या ज्या गोष्टी आहेत बेसिक आहेत या पण ह्या तुम्हाला जेव्हा तुम्ही डिफाईन करता आणि हे कुठं असतं एंट्री आणि एक्झिट क्रायटेरिया कुठल्या डॉक्युमेंट मध्ये आपण मेन्शन करतो आठवतंय टेस्ट प्लॅन. Correct. So we mention all these things in our test plan. So that's the reason this document, test plan is a document you refer throughout the project. Not only testers, but even project management team, customer team, development team, and QA team. So everyone in the project refers the test plan. So in test plan, you mention the entry and exit criteria. Okay. So you, and also you mentioned that test execution start date also. Means when you will start the execution, even that is mentioned. म्हणजे कुठलंही तुमच्याकडे जेव्हा डॉक्युमेंट येतं ते कसं थोड्या वेळापुरती असतं पण हे जे डॉक्युमेंट आहे टेस्ट प्लॅन सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट थ्रू आउट युअर टेस्ट एक्झिक्युशन सायकल ऑर प्रोजेक्ट बेसिकली कारण पोस्ट एक्झिक्युशन म्हणजे पोस्ट डिप्लॉयमेंट किंवा आफ्टर डिप्लॉयमेंट ऑल्सो वी रेफर दॅट टेस्ट प्लॅन UAT मध्ये सुद्धा ते रेफर केलं जातं टास्क इन टेस्ट एक्झिक्युशन डिलिव्हरेबल्स अँड विच टूल्स वी आर गोइंग टू यूज आपण हे बघितलं होतं मागच्या हेही बघितलं होतं बट स्टील वी कॅन revisit that part and then we can continue. So execution is the test execution is the phase where you actually execute means you run the code you verify the output you provide input then process and then output so output is the actual result so here you verify the actual result with expected result and expected result is written on the basis of your requirements म्हणजे रिक्वायरमेंट पासून आपण इथेपर्यंत आलेलो आहे प्रोसेस आपली इथेपर्यंत आली सो रिक्वायरमेंट आपण कॅप्चर केल्या रिक्वायरमेंटच्या वरून सिनारिओज लिहिले त्याच्यानंतर टेस्ट कंडिशन्स लिहिल्या टेस्ट डेटा प्रिपेअर केला टेस्ट एक्झिक्युशन चालू केलंय सो एक्झिक्युशन करताना यू प्रोव्हाइड इनपुट टेस्ट डेटा सो दॅट डेटा इज प्रोसेस्ड अँड देन you receive the output. So output, you need to compare that output with the expected result. Okay. So if there is any difference or variation or mismatch in the actual result and expected result, then that is treated as a defect. म्हणजे त्याच्या बिहेवियर मध्ये काही डिफरन्सेस आहेत व्हेरिएशन्स आहेत म्हणजे एक्सपेक्टेड रिझल्ट इज डिफरंट अँड ऍक्च्युअल रिझल्ट इज डिफरंट देन यू report that as a defect then that defect is will be fixed and get it developed get it code is written or code is updated for that and then new code will be deployed on the test environment then you can again test and then so that is different story but you need to report that as a defect okay test execution can be done either manually
और थ्रू ऑटोमेशन टूल्स. म्हणजे दोन्ही वेजनी करू शकता, ऑटोमेशन और मॅन्युअल. ऑटोमेशन एक्झिस्टिंग असेल किंवा तुम्ही डेव्हलप केलेला असेल कोड तर तुम्ही ऑटोमेशन करू शकता, अदरवाईज ते अवघड आहे. So you can use any way, one way, or you can make a combination of those two things and do this. Because existing code you can check with the existing automation script, but for newly developed functionality you have to test it manually, and then you can develop that code later. So entry criteria, it refers to those conditions which needs to be fulfilled or satisfied for the test execution to start. म्हणजे ह्या प्री कंडिशन्स आहेत थोडक्यात असं म्हणू शकतो की टेस्ट एक्झिक्युशन मला स्टार्ट करायचंय त्याच्यासाठी ह्या प्री कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. जसं मला कॉलेजला जायचं असेल तर मी तो फॉर्म भरलेला असला पाहिजे, त्याची एंट्रन्स दिलेली असली पाहिजे, आधीची कुठली एक्झाम जी आहे ती म्हणजे त्याच्या आधीची कुठली जी एक्झाम आहे ती पास झालं पाहिजे. सो ही हा जो एंट्री क्रायटेरिया आहे हा कॉलेजसाठी होतो. मी 10th to 11th जायचंय मला. सो असं जर असेल तर 10th you have to pass. Then central admission form. So you have to submit that form. You have to provide your mark sheets and that form. And if there are any reservations, you have to provide that certificates. And so all these are the preconditions. And हे सगळं झाल्यानंतर if that is verified, accepted by the college authorities, then you can start your college. Then you can attend the classes and then go on. So this is the way. So आपल्याला टेस्ट एक्झिक्युशन स्टार्ट करायचंय म्हणजे तुमच्याकडे काय काय असलं पाहिजे. त्याच्यासाठी एन्व्हायरमेंट रेडी असलं पाहिजे. म्हणजे जसं आपण हे जर कॉलेजला जायचं असेल तर कॉलेज रेडी असलं पाहिजे ना. कॉलेज असलं पाहिजे, टीचिंग स्टाफ असला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे रिक्वायर्ड. जर तुम्ही सायन्सला जाणार असाल तर तुम्हाला सायन्ससाठी त्यांची लॅब्स असल्या पाहिजेत, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, कम्प्युटर सायन्स असेल. सो ज्या काही तुमच्या त्याच्या प्री रिक्विजिट्स आहेत त्या सॅटिस्फाय झाल्या तरच तुम्ही चालू करू शकता. करेक्ट. सो तसंच ह्याच्यामध्ये आहे टेस्ट एक्झिक्युशन. वेन यू वॉन्ट टू स्टार्ट टेस्ट एक्झिक्युशन, एन्व्हायरमेंट शुड बी रेडी. इट इम्प्लाइज द टेस्ट बिल्ड इज रेडी. म्हणजे जे डेव्हलपर्सनी कोड लिहिलेला असतो तो कोड एका वेगळ्या एन्व्हायरमेंटवर डिप्लॉय केला जातो. आणि डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट ही लोकल त्यांचं डेव्हलपर ते स्वतःच्या मशीनवरती डेव्हलप करत असतात किंवा त्यांची कॉमन रिपॉझिटरी असते तिकडं कॉमन ह्याच्यामध्ये कोड लिहिला जातो. पण तो कोड तुम्ही इथे डायरेक्टली नाही ऍक्सेस करू शकत. सो यू हॅव टू हॅव अ टेस्ट एन्व्हायरमेंट सेपरेटली रेडी विथ database, updated database, and all the configurations, all user configurations are done. म्हणजे हे तुम्ही करा किंवा डेव्हलपर्सने करू देत किंवा सिस्टम इंजिनियरनी करू देत, बट all these things needs to be done before you start test execution. Test environment should be ready with latest database, latest code, and all the configuration has to be done. म्हणजे डिफॉल्ट व्हॅल्यूज ज्या काही आहेत त्या तिथं सेट केलेल्या असल्या पाहिजेत. ओके. अवेलेबिलिटी ऑफ द टेस्ट डेटा, म्हणजे आता त्याच्यामध्ये बेसिक काही डेटा लागतो. म्हणजे जसं आता तुम्ही अमेझॉनवर, मी कायम ते एक्झाम्पल घेते कारण ते लेटेस्ट ह्याच्यामध्ये आहे किंवा ट्रेंडिंग मध्ये असतं जनरली. इफ यू वॉन्ट टू शॉप एनी पर्टिक्युलर आयटम और प्रोडक्ट, that product list should be available on that website, right? जर प्रोडक्ट लिस्टच नसेल तर तुम्ही तिथे काही टेस्ट करू शकाल का किंवा परचेस करू शकाल का? नाही. So that is master data. So test data, master data. So that some kind of a data should be available. Either you insert that data by queries or you can import that data from client. कारण काही वेळेस कसं असतं client specific data हवा असतो आपल्याला. So in that case, you can ask the client to provide that kind of a data. Or in that case, sometimes client may give you Excel sheet or file, CSV file or flat file, or sometimes they give you queries. So you can use that queries and create that test data. Okay. म्हणजे जेव्हा तुम्ही डेटाबेस ऍक्सेस कराल
तर तुमच्याकडे तो डेटा असला पाहिजे, किंवा तुम्हाला काही टेस्ट करायचे, काही लॉग इन करून चेक करायचे, सो त्या केसमध्ये what kind of a data you are going to use, so that should be available. बाय डिफॉल्ट जेव्हा डेटाबेस कनेक्ट असतो टेस्ट बिल्डला, हे माझ्या आता एकदम लक्षात आलं म्हणून सांगून ठेवते. बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये फक्त एकच युजर क्रिएटेड असतो, ऍडमिन युजर. आणि त्या ऍडमिन युजरनी तुम्ही लॉग इन करा, बाकीच्यांचे युजर्स क्रिएट करा. म्हणजे आता सपोज एका कंपनीमध्ये 100 लोक आहेत सपोज, तर 100 लोकांचे युजर्स क्रिएट करणं हे एक वेगळं टास्क असतं. बाय डिफॉल्ट फक्त एकच युजर क्रिएटेड असतो आणि ऍडमिन तो रोल असतो, युजर असतो. मग तो युजर लॉग इन करून बाकीच्यांना लॉग इन क्रिएट करतो त्यांचे, आणि मग त्यांना असाइन करतो. पण बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये सगळे युजर्स क्रिएटेड नसतात, हे तुम्हाला क्रिएट करावे लागतं. हे कोण करतं? तर जनरली डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर जे असतात ते क्रिएट करतात. हे तुम्हाला कधी असं बघाल, तुम्ही कधी कुठल्या प्रोजेक्टवर काम करायला गेलात आणि बाय डिफॉल्ट जेव्हा ब्लँक डेटाबेस येतो तेव्हा हे डेटा, मग त्याच्यासाठी काय करतात तर तो ब्लँक डेटा तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही क्वेरीजनी डेटा क्रिएट करता, किंवा मॅन्युअली जाऊन. पण मॅन्युअली करायला खूप वेळ लागतो, सो क्वेरीज जनरली क्रिएट केलेले असतात. सो विथ द हेल्प ऑफ दोज क्वेरीज यू कॅन क्रिएट अ डेटा अँड स्टार्ट युझिंग दॅट ऍप्लिकेशन. तर ह्याला ब्लँक डेटाबेस असतो टेस्टिंग असं म्हणतात, किंवा व्हॅनिला डेटाबेस टेस्टिंग असंही म्हणतात. पण हा एक वेगळा टास्क असतो आणि तो केला जातो जेव्हा जेव्हा मायग्रेशन असतं, किंवा एका ओल्ड व्हर्जन वरून नवीन व्हर्जनला जायचंय, तेव्हा हे अशा प्रकारे काम केलं जातं. हे माझ्या आता एकदम लक्षात आलं म्हणून तुम्हाला सांगितलं. हे जस्ट फॉर FYI माहितीसाठी तुम्हाला सांगितलं, त्याच्याशी काही संबंध नाही आता. ओके, so availability of the test data, then what test cases you have written. So all that test cases should be reviewed by your seniors or peers or managers or customers. So review what we have seen. Review is a verification technique, and that review has to be completed before you start execution. म्हणजे त्यात काही चेंजेस करायचे किंवा काही ऍडिशन करायचं, कुठल्या टेस्ट केसेस मिसिंग आहेत, यू कॅन राईट दोज पॉइंट, किंवा रिक्वायरमेंट्स काही क्लिअर नव्हत्या, त्याचं अंडरस्टँडिंग क्लिअर नव्हतं, सो त्या बेसिसवर काही चेंजेस केले असतील तर ते सगळं इथे केलं जातं. सो रिव्ह्यू शुड बी कम्प्लीट अँड डिफेक्ट शुड बी फिक्स्ड बिफोर स्टार्टिंग टेस्ट एक्झिक्युशन. म्हणजे तुम्हाला डिफेक्ट म्हणजे एक्झिक्युशन करताना काही प्रॉब्लेम्स आले तर ते फिक्स करणं त्यांचं गरजेचं आहे. And testing tools installed. The tool should be in place and testers should be trained. Testers should be trained in the tools to use it before execution start. म्हणजे कुठलंही टूल तुम्ही जेव्हा वापरता टेस्टिंगसाठी तर ते टूल तिथं अवेलेबल असलं पाहिजे. ओके, टेस्टिंग टूल म्हणजे आता सपोज एखादं क्वालिटी सेंटर, तो क्वालिटी सेंटर हे जर वापरायचं असेल तर ते टूल तुमच्या प्रत्येक टेस्टर्सच्या कम्प्युटरवर इन्स्टॉल्ड असलं पाहिजे, आणि ते कसं वापरायचं ते तुम्हाला सांगितलं गेलं असलं पाहिजे. ओके, सो हे माहीत असलं पाहिजे. सो दिस इज अ एंट्री क्रायटेरिया फॉर टेस्ट एक्झिक्युशन. आणि एक्झिट क्रायटेरिया म्हणजे आपण हे सुरुवात करायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. मग आता सगळं झालंय तुमचं काम, जेव्हा तुम्हाला थांबायचंय, when you want to stop, so exit criteria. So exit criteria is the minimum condition which should be met to close the test execution phase. Entry and exit criteria should be defined in the test plan itself. म्हणजे जो हे दोन्ही आपण तिथेच मेन्शन करतो की जसं आता तुम्ही एखादं शिफ्ट करता, इथून तुम्हाला दुसरीकडे जायचंय, तर त्या केसमध्ये तुम्ही कसं काय काम करणार? डायरेक्ट घर बंद करून जायचं तसं चालेल का? घरात सगळं चालू आहे, मी डायरेक्ट बंद करून जाऊ शकता का? नाही जाऊ शकत ना. एकच मिनिट एक
सो केव्हा थांबायचं तर वेन ऑल द टास्क विच यू हॅव मेन्शन्ड इन द टेस्ट प्लॅन दॅट शुड बी कम्प्लिटेड. म्हणजे ऑल हाय सिव्हिरिटी हाय प्रायोरिटी डिफेक्ट्स आर क्लोज. म्हणजे जे तुम्ही रिपोर्ट केलेत एक्झिक्युशन करताना जे डिफेक्ट्स आपल्याला सापडलेले आहेत ते सगळे क्लोज झाले पाहिजेत. म्हणजे डेव्हलपर्सनी फिक्स केले पाहिजे, टेस्टर्सनी टेस्ट केले पाहिजेत आणि क्लोज झाले पाहिजेत. म्हणजे कुठलेही डिफेक्ट्स ओपन असले नाही पाहिजेत. हाय सिव्हिरिटी हाय प्रायोरिटी हे महत्वाचं आहे इथे. सो ऑल दोज डिफेक्ट्स शुड बी फिक्स्ड. High severity and high priority defect should be closed. And all major test cases म्हणजे जे आपण टेस्ट केस एक्झिक्युशन साठी घेतलेले आहेत त्या टेस्ट केसेस सगळ्याच्या सगळ्या एक्झिक्यूट केलेल्या असल्या पाहिजेत. ऑल टेस्ट केसेस आर एक्झिक्युटेड ऍटलिस्ट वन्स. ओके, हे दुसरा पॉइंट आहे. अँड थर्ड, ऑल हाय रिस्क एरियाज हॅव बीन फुल्ली टेस्टेड. म्हणजे जे कुठले एरियाज असे आहेत की जिथं तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यात प्रॉब्लेम्स येऊ शकतात ते सगळे झालेले असले पाहिजे, टेस्ट झालेले असले पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी जे काही टेस्ट केसेस लिहिल्यात, जे काही डिफेक्ट्स मिळाले होते ते सगळं झालं पाहिजे. म्हणजे डिफेक्ट्स क्लोज असले पाहिजे, टेस्ट केसेस झालेल्या एक्झिक्यूट करून पास असल्या पाहिजेत आणि जे काही असे रिस्क एरिया, रिस्क प्रोन एरियाज म्हणतो आपण तसं, त्या एरियाचं टेस्टिंग फुल्ली झालेलं असलं पाहिजे. हे 3 महत्वाचे पॉइंट्स आहेत. त्याच्यानंतर चौथा पॉइंट जो आहे तो कॉस्ट. वेन द बजेट हॅज बीन स्पेंड. म्हणजे जो कॉस्ट बजेट म्हणतो आपण, कॉस्ट म्हणजे कशाशी रिलेटेड असतं, टाइम. म्हणजे तुमचं जे बजेट आहे, तुम्ही शेड्यूल केलं होतं की हे इतक्या दिवसात झालं पाहिजे, तेवढ्या दिवसातच झालं पाहिजे, म्हणजे त्याची कॉस्ट विदिन रेंज राहते. म्हणजे +5% इकडं तिकडं चालतं, पण नॉट 10%, 15%, 20% इतका डिफरन्स चालत नाही. की मी म्हणलं होतं की माझं हे 1 ते 31 मे एवढ्या ह्या ड्युरेशन मध्ये एक्झिक्युशन कम्प्लीट होईल, पण त्याच्यात खूप डिफेक्ट आले आणि त्याच्यामुळे ते व्हॅलिडेशन डेव्हलपर्स नव्हते, फिक्स केलं नाही, मग त्याचं ड्युरेशन वाढलं, मग तो प्रोजेक्ट सक्सेसफुल धरत नाही. त्या केसमध्ये इट इज टेकिंग अ टाइम टू कम्प्लीट दोज थिंग. सो त्याच्यासाठी वेळ लागतो. ओके. आणि त्याच्यानंतर कॉस्ट म्हणजे ही विदिन रेंज असली पाहिजे. टॉलरन्स आपण किती ऍक्सेप्ट करू शकतो, 5-10 रुपये इकडे इकडे करतो, तसंच ह्याच्यामध्ये पर्सेंटेज मध्ये असतं. कॉस्ट +-5% आणि त्याचं बजेट म्हणजे कॉस्टचं बजेट असतं, टाइमचं बजेट असतं, शेड्यूल. वॉट एव्हर शेड्यूल यू हॅव डिसाइडेड, सो दॅट शेड्यूल शुड बी अचीव. म्हणजे यू शुड बी विदिन अ रेंज फॉर कॉस्ट अँड शेड्यूल. कमी पण नाही झालं पाहिजे आणि जास्त पण नाही, परफेक्ट असला पाहिजे. तुमचा अंदाज जो आहे तो तिथे परफेक्ट असला पाहिजे. ओके. हे दोन गोष्टी, हे दोन्ही पॉइंट मध्ये काही कन्फ्युजन आहे, क्वेरी आहे कोणाला? ओके, nobody is saying anything, मतलब we are good, go ahead. हा. आता एन्व्हायरमेंट सेटअप म्हणजे टास्क इन टेस्ट एक्झिक्युशन. एक्झिक्युशन करताना काय काय करायचं असतं, तो पहिली गोष्ट की एन्व्हायरमेंट सेटअप हा सगळ्यात महत्वाचा आहे. सो टेस्ट एन्व्हायरमेंट सेटअप शुड बी डन. आणि त्याच्यामध्ये आपण जे मगाशी बघितलं की ऑल द कोड शुड बी डेव्हलप्ड अँड डिप्लॉइड ऑन द environment, test environment. So here we need a separate environment. Test environment comprises of a separate hardware, separate software resources for a QA team. म्हणजे तो जो टेस्ट एन्व्हायरमेंट जो आहे, सो दॅट एन्व्हायरमेंट शुड नॉट बी युज्ड बाय एनी अदर टीम्स. म्हणजे डेव्हलपमेंट टीम किंवा फॉरवर्ड डेव्हलपमेंट, बॅक मेंटेनन्स वाले, दिस एन्व्हायरमेंट इज डेडिकेटेड टू क्यूए टीम. सो हार्डवेअर जे काही आहे ते क्यूए टीमलाच असलं पाहिजे, लाईक सर्व्हर, डेटाबेस, कोड बिल्ड, टेस्ट डेटा. सो हे जे सगळं आहे हे फक्त आणि फक्त क्यूए टीम साठीच असलं पाहिजे. म्हणजे सर्व्हर म्हणजे काय, डेटाबेस सर्व्हर असतो. कोड बिल्ड म्हणजे जो कोड डिप्लॉय होणार आहे तो फक्त क्यूए टीमचीच लोक तिथे ऍक्सेस करतील. टेस्ट डेटा पण त्यांनाच ऍक्सेसिबल असेल. सो बिफोर एक्झिक्युशन द टेस्ट एन्व्हायरमेंट नीड्स टू बी अपडेटेड विथ लेटेस्ट कोड
updated. It should needs to be updated with latest code base, database files and database scripts. स्क्रिप्ट्स म्हणजे जे डेटा क्रिएट करण्यासाठी किंवा त्याचे काही काय म्हणतात एंटिटी रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी जे स्क्रिप्ट असतात ते सगळे लेटेस्ट असले पाहिजेत, अपडेटेड असले पाहिजेत टेस्ट एन्व्हायरमेंटसाठी. ओके, हे झाली बेसिक रिक्वायरमेंट. आता त्याच्यानंतर वेन यू वॉन्ट टू स्टार्ट ऍक्च्युअल टेस्टिंग, हे सगळं तुम्हाला रेडी करून दिलं जातं. कोणाकडून? तुमच्या सिस्टीम इंजिनियर, डेटाबेस इंजिनियर किंवा एखाद्या टेस्टर्सला पण नॉलेज असेल तर तो माणूस म्हणजे तो कोण जो कोणी असेल जो जी ते करू शकतात. ओके, त्याच्यानंतर स्मोक टेस्ट. स्मोक टेस्ट म्हणजे काय? Smoke test is to test the major functionalities of the system is working is stable enough to start further testing. म्हणजे आपण जे बेसिक फंक्शनॅलिटी जे आहेत त्या बरोबर चालतायत की नाही हे चेक करण्यासाठी स्मोक टेस्ट केली जाते. आणि जितक्या वेळा बिल्ड टेस्ट एन्व्हायरमेंटवर डिप्लॉय होईल, बिल्ड झाल्या झाल्या पहिली गोष्ट काय करायची असेल तर स्मोक टेस्ट करायची असेल. स्मोक टेस्ट म्हणजे सगळ्यात बेसिक ऍक्टिव्हिटी आहे. कधी पण कुठल्याही एन्व्हायरमेंटवर, टेस्ट एन्व्हायरमेंटवरती जेव्हा बिल्ड डिप्लॉय होतो म्हणजे नवीन कोड तिथं एन्व्हायरमेंटवरती अवेलेबल होतो टेस्टर्सना. सो तो झाल्या झाल्या त्याच्यामध्ये काय चेक करायचंय तर ही बेसिक फंक्शनॅलिटी जी आहे ती तिथे व्यवस्थित चालते का नाही हे चेक करायचं. म्हणजे आता सपोज आपण एखादी सिस्टीम घेतली, आपण हीच घेऊया, आता आपण ऑनलाईन शॉपिंगची जी आहे तर त्याच्यामध्ये लॉग इन होत आहे का, लॉग इन झाल्यानंतर मी काही प्रोडक्ट सर्च करू शकते का, काही ऍड करू शकते का कार्टमध्ये, बिल पेमेंट होतंय का, पेमेंट मेथड्स एखादी यूज करून मी पेमेंट करू शकते का, डिस्पॅच मध्ये दिसतंय का, ऑर्डर मध्ये दिसतंय का, आणि लॉग आउट होतंय का. ही हे झालं बेसिक फंक्शनॅलिटी. सो जसं सिस्टीम जितकी मोठी असेल तेवढी मोठी स्मोक टेस्ट होते. आणि स्मोक टेस्ट हे जे आहे हे एक ठराविक लिमिटेड टेस्ट केसेस असतात. त्याच्यामध्ये खूप सगळ्या टेस्ट केसेस नाही, प्रत्येक मॉड्यूलची एक एक दोन दोन असतात टेस्ट केसेस. आणि त्याच्यावरनं तुम्ही हे चेक करू शकता. म्हणजे क्रिएट, एडिट, डिलीट, बेसिक फंक्शनॅलिटी चालते का एवढं फक्त चेक करायचं. इट इज नॉट अ फुल फ्लेज टेस्टिंग सायकल. Scope is limited to testing the core functionalities like login, billing, reports, etc. So you can check the basic functionality of the application without which the application cannot function. म्हणजे आता मेन मेनू आहे, मी लॉग इनच झालं नाही तर तुम्ही पुढचं टेस्टिंग करू शकाल का? यू आर ब्लॉक्ड, राईट? नाही. बाकीच्या फंक्शनॅलिटी चालतही असतील पण लॉग इनच करू शकत नाही म्हणजे पुढचं टेस्ट करूच शकणार नाही. सो दॅट इज अ ब्लॉकिंग. So you can report that defect as a blocking defect, get it fixed, and then further continue with the testing. Okay. So smoke test is discussed in detail in upcoming modules. म्हणजे आपण पुन्हा बघणारही आहोत. पण smoke test is the basic test which will give you the confidence that you are good to go further. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, स्मोक टेस्ट झाली म्हणजे जेव्हा स्मोक टेस्ट पास होते तेव्हा त्याच्यानंतर पुढचं काम काय करायचं असतं तर हे पुढचं सिस्टीम टेस्टिंग चालू करतो. सिलेक्शन ऑफ टेस्ट केसेस फॉर सिस्टीम टेस्टिंग. म्हणजे ह्याच्यात काय काय तुम्ही सिलेक्ट करणार, कुठल्या कुठल्या टेस्ट केसेस घेणार. सो ऑल द टेस्ट केसेस need to be selected appropriately based on the complexity and core functionality. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या तुम्ही जितक्या लिहाल त्या सगळ्या घ्यायच्या का तर नाही. ज्या बेसिक फंक्शनॅलिटीज आहेत त्या स्मोक टेस्ट मध्ये कव्हर केल्यात. आणि काही कॉम्प्लेक्स टेस्ट केसेस आहेत की कुठले कुठले मॉड्यूल्स आहेत ते क्रिटिकल मॉड्यूल्स आहेत, जसं आपण बघितलं होतं क्रिटिकल पार्ट फर्स्ट. सो त्या बेसिसवरती जर क्रिटिकल आणि कॉम्प्लेक्स आणि कोर फंक्शनॅलिटी, कोर म्हणजे बेसिक फंक्शनॅलिटी, त्या ह्याच्यामध्ये ती फंक्शनॅलिटी चाललीच पाहिजे असं स्मोक टेस्ट मध्ये अगदी बेसिक असतात, हे थोडंसं ऍडव्हान्स लेवल येतं. आणि ह्या टेस्ट केसेस आपण सिलेक्ट करतो सिस्टीम टेस्टिंग साठी. स्मोक टेस्ट झाल्यानंतर ती पास झाल्यानंतर फर्दर टेस्टिंग चालू होतं
and that is core functionality. All the test cases cannot be executed at the same time. कारण कसं असतं, जसा कोड तुमच्याकडे येत जातो, कुठला कोड आधी लिहिलाय, कुठला कोड नंतर लिहिलाय, त्या बेसिसवरती तुम्हाला या टेस्ट केसेस सिलेक्ट करायचे असतात आणि एक्झिक्युशन साठी पण त्या बेसिसवरच असाइन करायचे असतात. जनरली सिस्टीम टेस्टिंग मध्ये रिग्रेशन हे फंक्शनॅलिटी येते. रिग्रेशन मध्ये बेसिक फंक्शनॅलिटी प्लस नवीन टेस्ट केसेस घेऊन आपण एक्झिक्युशन करतो. तर ह्या जे सायकल टेस्ट सायकल बनवतो, सायकल म्हणजे काय, सेक्शन्स किंवा ग्रुप्स बनवतो, ते कशाच्या बेसिसवर बनवतो, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे त्या बेसिसवरती बनवतो. म्हणजे आता सपोज मला नवीन फंक्शनॅलिटीच्या टेस्ट केसेस लिहिल्या तर त्या नवीनच्या पहिल्यांदा एक्झिक्युशन करणार मी. सो फर्स्ट यू हॅव टू एक्झिक्यूट ऑल न्यूली रिटन टेस्ट केसेस. मग त्याच्यातनं काही परत फेल झाले, काही ब्लॉक झाले तर त्या टेस्ट केसेस पुन्हा घ्यायच्या आणि प्लस एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी की आपल्याला चेक करायचं की हे ऍप्लिकेशन जे आहे ते सगळंच सगळं व्यवस्थित चाललं पाहिजे, याच्यासाठी अजून काही टेस्ट केसेस फुल करून त्या एक्झिक्यूट, म्हणजे जेवढं ड्युरेशन आहे आपलं, बजेट, टेस्ट केसेस आणि क्वालिटी हे सगळं बघून तिथे टेस्ट केसेस सिलेक्ट केल्या जातात. आणि हे सिलेक्शन ऑफ द टेस्ट केसेस फॉर सिस्टम टेस्टिंग इज मेनली डन बाय टेस्ट लीड्स अँड टेस्ट टीम बेसिकली. कारण लीडला माहिती असतं की एक्झिस्टिंग म्हणजे थोडस नॉलेज असतं किंवा बरेच दिवस काम केलेलं असतं त्या प्रोजेक्टवर, आणि जे प्रत्येक नवीन मॉड्यूलसाठी कुठल्या टेस्ट केसेस इम्पॉर्टंट आहेत हे टीम मेंबर्सना माहिती असतं. सो with the help of team members they can create a test suite to execute for system test. आता हे झालं सूट क्रिएट केला, टेस्ट सूट म्हणजे जसं तुम्हाला घरात राहायला यायसाठी काय फर्निचर करायचे हे तुम्ही डिसाइड केलं आणि त्याचा प्लॅन दिला, तसं हे. त्याच्यानंतर काय, ते एक्झिक्यूट टेस्ट केसेस आणि क्रिएट करून घेतला, म्हणजे तो जो तुम्ही प्लॅन केलेला होता इंटिरियरचा, तो इंटिरियरचा प्लॅन इथे एक्झिक्यूट करताय, इव्हॅल्युएट करताय, त्याप्रमाणे फर्निचर होतंय की नाही हे तुम्ही चेक करता. तसं इथे एक्झिक्युटिंग टेस्ट केसेस अँड क्रिएटिंग टेस्ट लॉग. टेस्ट केस एक्झिक्यूट करायच्या म्हणजे आपण जे टेस्ट एन्व्हायरमेंटवरती बिल्ड डिप्लॉय केलेलं आहे ते बिल्ड बरोबर चालतंय की नाही आणि त्याच्या रिझल्ट जे आहेत, प्रत्येक कंडिशन्स किंवा प्रत्येक टेस्ट केस तुम्ही इव्हॅल्युएट करताना त्याचे रिझल्ट किंवा त्याचं आउटपुट जे आहे ते कम्पेअर करता आणि त्याचं डॉक्युमेंट क्रिएट करता. सो दॅट इज कॉल्ड एज अ टेस्ट लॉग. म्हणजे आता सपोज मला असं एक्झिक्यूट करताना टेस्ट केस ऍक्च्युअल रिझल्ट काय आहे आणि एक्सपेक्टेड रिझल्ट काय आहे, तर एक्सपेक्टेड रिझल्ट तुमच्याकडे असतो, बरोबर. You have a requirement specification document. So on the basis of that, you have updated the expected result and you can see the actual result in the system. म्हणजे ती एक्झिक्यूट केलेल्या सिस्टीमला तुम्हाला ऍक्च्युअल रिझल्ट दिसतो. So you can compare those actual and expected result and mention that actual result in your test case. आपण टेस्ट केस बघितलाय, फॉर्मॅट काय असतो, what is the format for a test case? ID, name, precondition, steps, expected result, actual result, and status. सो एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल तुमच्या समोर असतो, बरोबर. मग तिथे ऍक्च्युअल रिझल्ट जो कॉलम आहे तो एक्झिक्युशन करताना अपडेट करायचा आहे की काय तुम्हाला रिझल्ट दिसला तिथे. सो व्हॉट इज द ऍक्च्युअल रिझल्ट. So you have to update that actual result column in the test case with actual result. म्हणजे जर समजा तिथं तुम्ही मेन्शन करू शकत असाल 2+2 is you should get the success message. Okay, so success message दिसला तुम्हाला, 2+2 नको, इग्नोर केला. So when you click on a register button, you can see the acknowledgement message or success message. So that is your expected result. But in actual result, if you are getting an error message, so you have to mention that we can see we can observe the error message saying user cannot be registered. So that is your actual result. So
दिस इज अ टेस्ट लॉग. म्हणजे टेस्ट केस आपण एक्झिक्यूट करताना त्याच्यात जर काही डिफरन्स दिसला तर तो तुम्ही ऍक्च्युअल रिझल्ट मध्ये मेन्शन करता, किंवा जरी सेम असेल तरी तुम्ही मेन्शन करता. आणि मग त्याचा स्टेटस जो आहे, इफ both actual and expected is same, then you can update the status as pass. But if there is a mismatch, there is a difference, then you need to mention that as a fail. आणि जर फेल असेल तर तिथे डिफेक्ट आयडी आला पाहिजे. डिफेक्ट टाकायचा की when we perform this functionality, we can observe the difference in the actual result and expected actual result. So, but expected is this and actual is this. So there is a difference in actual and expected result. Hence, that needs to be updated, fixed. So तुम्ही defect block करू शकता त्या केसमध्ये. टेस्ट लॉग क्रिएट करणं म्हणजे तुम्ही तो अपडेट करणं प्रत्येक वेळेस. इन केस ऑफ ऑटोमेशन टूल, रिझल्ट लॉग आर ऑटोमॅटिकली क्रिएटेड. म्हणजे तुम्हाला क्रिएट नाही करावं लागत, तिथे बाय डिफॉल्ट तो कॅप्चर करतो, किंवा स्क्रिप्ट मध्ये ती कंडिशन तसं कोडिंग केलेलं असतं, तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता. Expected and actual results are compared and status of test cases is updated. So हे मी आता जे सांगितलं तेच, की तुम्ही ऍक्च्युअल एक्सपेक्टेड रिझल्ट कम्पेअर करता, स्टेटस अपडेट करता, आणि प्रत्येक स्टेपला पण लिहितात, किंवा ओव्हरऑल कॉमन आपण जे लिहिले आता ते कॉमन याच्यासाठी लिहिले. म्हणजे ज्या सगळ्या स्टेप्स आहेत, ओव्हरऑल स्टेटस काय आहे त्या टेस्ट केसचा ते आपण अपडेट करतो. पण जनरली स्टेप बाय स्टेप रिझल्ट अपडेट केला जातो. म्हणजे जे टेस्ट एक्झिक्युशन टूल्स असतात ना, त्याच्यामध्ये एक एक स्टेपचा रिझल्ट अपडेट होतो. आणि मग पास, फेल, आणि ओव्हरऑल सगळ्याचा जर पास असेल तर तुमची टेस्ट केस पास होते, अदरवाईज ती टेस्ट केस फेल होते किंवा ब्लॉक, आयदर कसं असेल तसं. अनालायझिंग रिपोर्ट, अनालायझिंग अँड रिपोर्टिंग टेस्ट रिझल्ट. म्हणजे आता हे जे आपण बघितलं आतापर्यंत, एक्झिक्युशन करताना टेस्ट लॉग जनरेट करतो आणि त्या बेसिसवरती टेस्ट केस अपडेट असते. So analyzing and reporting test result म्हणजे looking at the nature of the defects, the defect prone areas of the codes are identified. म्हणजे आता मला माहिती आहे की ह्या एरियामध्ये भरपूर डिफेक्ट्स आहेत. जसं आपल्याला माहिती असतं की हा एरिया चांगला आहे, तो एरिया खराब आहे त्याच्यामध्ये, तसं. So in case of high number of blocking defects, that code might have to be rebuilt. म्हणजे असं एखादं घरामध्ये सुद्धा एखाद्या ठिकाणचं काम नीट नाही झालेलं तर तुम्ही त्यांना सांगता की नाही, हे परत करून घ्या. सो यू नीड टू मेक शुअर दॅट the code, whatever the code has written by the developers, so that code is written in a good manner. Means there should not be any defects in that area. So if there is a lot of defects, sometimes you need to redesign and rebuild that code. म्हणजे जर असं काही सापडलं की खूप डिफेक्ट्स येतात एखाद्या एरियामध्ये, असं का होतंय ते चेक करण्याचं कारण येतं, आणि मग त्या केसमध्ये त्याचं पुन्हा रिव्ह्यू होतो, आणि मग तो एरिया जो आहे तो पुन्हा रिबिल्ड केला जातो. म्हणजे पुन्हा तो कोड लिहिला जातो, व्हॅलिडेट केला जातो, आणि मग तो कोड म्हणजे तो रिझल्ट तुम्हाला सक्सेसफुली अपडेट करता येतो. सो यू नीड टू कम्पेअर रिझल्ट. अँड असं काही तुम्हाला ऑब्झर्व झालं की तिथं काहीतरी कन्फ्युजिंग आहे, मिसमॅच आहेत, तर ते तुम्हाला इथे चेक करावं लागतं. ओके, हे इतकं समजलं आहे का? पहिली गोष्ट, हे 5-6 पॉइंट्स आहेत. हे टेस्ट एन्व्हायरमेंट सेटअप, स्मोक टेस्ट, त्याच्यानंतर सिनारिओ सिलेक्शन ऑफ टेस्ट केसेस, environment executing test case and creating test logs, analysis and reporting test results. So हे जे 5-6 पॉइंट्स आहेत, त्यातला कुठला कळलाय, नाही कळलाय, काही आहे डाऊट तर विचारा.
मॅम, एक्झिक्युटिंग टेस्ट केसेस अँड क्रिएटिंग टेस्ट लॉग्स हा एकदा परत समजवा ना. हा, एक्झिक्युशन म्हणजे तुम्ही ज्या टेस्ट केसेस लिहिल्या त्या स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट करायचे. हे कळलं? येस मॅम. म्हणजे कोड डेव्हलपर्सनी कोड डिप्लॉय म्हणजे डेव्हलपर्सनी कोड लिहिलेला असतो. तो कोड जो आहे म्हणजे ते बिल्ड करतात आणि ते टेस्ट एन्व्हायरमेंट वरती डिप्लॉय करतात. सो दॅट शुड बी डन बिफोर स्टार्टिंग टेस्ट एक्झिक्युशन. आणि टेस्ट एक्झिक्युशन करताना तुम्हाला ऍक्च्युली स्टेप बाय स्टेप तुम्ही ती परफॉर्म करता. म्हणजे जसं आपण चहाचं एक्झाम्पल घेतलं होतं की एक ग्लास भांड पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये पाणी घातलं, त्याच्यामध्ये गॅस ऑन केला, मग एक एक इन्ग्रेडियंट्स टाकले, मग हे टाकताना त्याच्या पुढे काय झालं हे तुम्ही ऑब्झर्व केलं की नाही. तसंच ह्याच्यामध्ये इथे काय होतंय तर ते चेक केलं की त्याचा रिझल्ट मी त्याच्यामध्ये जे स्टेप रिझल्ट ऍक्च्युअल रिझल्ट जो काय आहे तो कम्पेअर केला. आणि तिथं लॉग म्हणजे टेस्ट क्रिएटिंग टेस्ट लॉग म्हणजे काय तर प्रत्येक स्टेपला काय होतंय ते तिथे अपडेट केलं ऍक्च्युअल रिझल्ट. सो दॅट इज अ टेस्ट लॉग बेसिकली. म्हणजे आता सपोज एखादा रिपोर्ट जनरेट करायचा आहे तर ते डॉक्युमेंट जनरेट केलं. रिपोर्ट नसेल तर तिथे एखादं ऑब्झर्व करताना मला सक्सेस मेसेज दिसला पाहिजे, तो इन्स्टेड ऑफ सक्सेस मेसेज तो असा वेगळा दिसतोय, सक्सेस मेसेज दिसतोय पण वेगळा दिसतोय, मग तो तिथे मेन्शन करायचा की I have observed the success message, but the message what we are expecting is different and we are receiving this message. हे जे स्क्रीनशॉट्स आहेत किंवा तिथे ऍक्च्युअल मेसेज कॉपी करून तिथे पेस्ट करणं हे जे आहे ना दॅट इज अ टेस्ट लॉग, क्रिएटिंग टेस्ट लॉग. ओके, ओके मॅम. क्लिअर आहे आता? हा मॅम. अजून कुठला पॉइंट? नाही, बाकी समजलं. हा, ठीक आहे. सगळ्यांना विचारण्याचा उद्देश म्हणजे तू एकटी असं नाही, सगळ्यांना समजलं का? कारण हे आता इथून पुढे करायचंय आपल्याला. जेव्हा तुमचं प्रोजेक्ट होईल कम्प्लीट तेव्हा तुम्हाला टेस्ट एक्झिक्युशनही करायचं आहे. ओके, ठीक आहे. आपण पुढे जाऊया. स्मोक टेस्ट आपण मगाशी बघितलं होतं, थोडक्यात बघितलं होतं. पण स्मोक टेस्ट म्हणजे काय तर स्मोक टेस्टिंग इज परफॉर्म टू एन्श्युअर द critical part of the application is working fine or critical functionalities of the program is working fine. So it is executed before any detailed functional or regression tests are executed on the code bed. म्हणजे तुम्ही डिटेल टेस्टिंग करायच्या आधी तुमची स्मोक टेस्ट झाली पाहिजे. जसं आपण एखादं एखादं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला घरात काहीतरी वस्तू बनवताय तुम्ही, एखादं भाजी साधी गोष्ट घ्या तुम्ही, बेसिक काय म्हणू शकतो, भजी करताय सपोज, तर तुम्ही सगळ्यांसाठी करताय पण त्याच्यात करताना तुम्ही हे चेक कराल की मी जे केलंय ते त्याची टेस्ट बरोबर आहे का. सॅम्पल तुम्ही टेस्ट करता ना सॅम्पल, तो ही जी प्रोसेस करतो आपण, सो दॅट इज नथिंग बट अ स्मोक टेस्ट. The basic functionalities of the system or application is working fine. So it is executed before any detailed functional or regression tests are executed on the code build. Purpose of smoke testing is to verify that system is stable enough to perform further system testing. म्हणजे जर तुम्ही पहिलंच तुमचं चालत नाही तर पुढचं काय ते चालणार आहे, मग बाकीचे टेस्टिंग कसं करणार. सो you need to make sure the smoke test is passed successfully so that you can start further system testing. The objective is not uh, exhaustive testing, but to verify that the critical functionalities of the system are working fine. सो बेसिक फंक्शनॅलिटी म्हणजे एक्झॉस्टिव्ह टेस्टिंग आपण करतच नाही आहोत ह्याच्यामध्ये, बेसिक टेस्टिंग करतोय. सो की बेसिक फंक्शनॅलिटी क्रिटिकल फंक्शनॅलिटीज ज्या आहेत तेवढ्या चालल्या तर आपण ऍक्सेप्ट करतो की हा आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे एखाद्या
एखादी गोष्ट तुम्हाला आवडली, म्हणजे तुमच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे ती मिळाली, तर तुम्ही हो म्हणता. मग पुढचं अजून डिटेल बोलणी करूयात आपण असं म्हणतो. कुठलंही एखादं बिझनेस डील असेल तुमचं, की कम्युनिकेशन किंवा एखाद्या तुमच्या मित्रमैत्रिणींच्यात सुद्धा तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा हे झालं तर आपण पुढचं करू, नाहीतर पुढचं करण्यात काही अर्थ नाहीये. कुठलीही डिस्कशन करता तुम्ही त्यावेळेस अशा पद्धतीने डिस्कशन होतं की फर्स्ट बेसिक निगोशिएशन तुमचं जर चांगलं झालं तर पुढे पुढे डिटेलमध्ये बोलण्यात अर्थ आहे, नाही तर बोलण्यात अर्थ नाही आपण म्हणतो आणि थांबतो. सो दॅट इज नथिंग बट यू आर मेकिंग sure that ki basic things are working fine so that we can proceed further with other details. Example of typical smoke test could be verify application is launched successfully, data is submitted to the database, payment transactions are working, login is done successfully. So this is basic smoke test. आता मला अजून एक आता ह्याच्यावरच आठवलं, तुमच्या सगळ्यांच्याकडे स्मार्टफोन आहे? हो मॅम. तर तुम्हाला मी असं सांगितलं की तुम्हाला तुमच्या फोनसाठी स्मोक टेस्ट करायची. काय कराल? कुठल्या कुठल्या गोष्टी चेक करता तुम्ही? तुमचा फोन तुमच्या हा ऍप्लिकेशन चेक करणं, काय काय त्याच्यामध्ये ऍप्स आहे, म्हणजे काय काय फंक्शनॅलिटीज आहे. ओके. जसं की कॅमेरा किंवा कसा आहे, म्हणजे बॅक कॅमेरा, फ्रंट कॅमेरा. नाही, बेसिक पहिलं की तुम्ही तुमचा फोन एक्सपेक्टेशन डिस्प्ले कसा आहे, पहिलं ते ऑन होतंय का, ऑफ होतंय का, चार्जिंग होतंय का त्याचं. मग त्याच्यात जे ऍप्लिकेशन्स आहेत, कॉल करू शकता का, कॉल रिसीव्ह करू शकता का, हे बेसिक झालं. त्याच्यानंतर कुठलं नवीन ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं ते इन्स्टॉल करता येते, अनइन्स्टॉल करता येते, या गोष्टी झाल्या. सो दिस इज अ बेसिक स्मोक टेस्ट. म्हणजे काय, अगदी मिनिमम की ज्याच्यामुळे तुम्ही म्हणू शकता की हे चालतंय. प्ले स्टोअरवर एखादं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करणं, त्याला रजिस्टर करणं, यूज करणं, व्हॉट्सअप कॉल करणं. तुम्ही आता कुठल्या टाईपचे ऍप्लिकेशन तुम्हाला वापरायचे हे डिफरंट स्टोरी. एन नंबर ऑफ ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. पहिलं ऑन ऑफ होते, प्ले स्टोअरनं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकतो, अनइन्स्टॉल करू शकतो, फोन करू शकतो, फोन रिसीव्ह करू शकतो, टेक्स्ट मेसेज करू शकतो, टेक्स्ट मेसेज रिसीव्ह करू शकतो. सो दिस इज युअर बेसिक स्मोक टेस्ट फॉर युअर स्मार्टफोन. अजून काही ह्याच्यापेक्षा वेगळं असू शकतं का, विचार करा तुम्ही आणि मला सांगा. मॅम सॉंग्स प्ले. इज इट अ बेसिक थिंग? नाही, मला असं वाटतं म्हणून मी विचारतेय. डेटा नो, स्विच ऑन स्विच ऑफ करू शकतो, रिस्टार्ट होतोय का एकदा. हा, ते येऊ शकतं मात्र ते बेसिक फंक्शनॅलिटी मध्ये. कारण ऑन ऑफ, रिस्टार्ट, चार्जिंग मी म्हटलं तसं, कारण हे त्याचे बेसिक फीचर्स आहेत. चार्जच झाला नाही तर तुम्ही फोन यूज करू शकाल का? नाही. हा, स्टोरेज स्टोरेज बेसिक गोष्ट आहे का? म्हणजे हा, तिथे आहे का? तुम्ही एखादा नंबर ऍड करून बघा. म्हणजे तुम्ही जर एक्झिस्टिंग फोन आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये ना, म्हणून तर म्हणलं फोन करू शकता, रिसीव्ह करू शकता, टेक्स्ट मेसेज करू शकता, रिसीव्ह करू शकता, मेसेज ऑन ऑफ, सेंड अँड रिसीव्ह, फोन सेंड रिसीव्ह, ह्या बेसिक गोष्टी झाल्या. फोन रिस्टार्ट. मग बाकीचं डिटेल टेस्टिंग करायला तुम्ही एखादा ऍप इन्स्टॉल करा, ते रजिस्टर करा, एखादं करून तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. मॅम ते स्क्रीन लॉकचं पण असू शकते. स्क्रीन लॉक ती बेसिक फंक्शनॅलिटी आपण म्हणू नाही शकत ना, कारण ते ऍडिशनल फीचर्स आहेत. जेव्हा फोन तुम्हाला ब्लँक फोन मिळतो, नवीन तुम्ही परचेस करता, तेव्हा त्याच्यामध्ये हे असतं का? तुम्ही नंतर ऍड करता, राईट? मग लॉक, अनलॉक, त्याच्यानंतर फिंगरप्रिंट, हे सगळे नंतर कॉन्फिगर करून चेक करता तुम्ही.
पण बेसिक ह्याच्यामध्ये तो लॉक म्हणजे काय, तर स्वाईप अप केलं की अनलॉक होतो. बरोबर. हो. हम्म. मॅम व्हॉल्यूम बटन हा, आणि डिस्प्लेचं म्हणजे आपण हो, ब्राईटनेस कमी जास्त. ब्राईटनेस ते पण म्हणजे तसं बेसिक दिसतंय ना एवढं चेक करायला हवंय. पण कमी जास्त हे डिटेल टेस्टिंग मध्ये येईल. हे तुम्ही म्हणून तर म्हटलं ना, कॉल करणं म्हणजे तुम्हाला त्याच्यात व्हॉल्यूम टेस्ट होतो, म्हणजे फोन जातोय रिसिव्ह होतोय हे पण दुसरं टेस्ट होतं. आणि तिसरं टेक्स्ट मेसेज म्हणजे तुम्ही टाईप करू शकता का, कीबोर्ड चालतोय का, हे त्याच्यात टेस्ट होतं. नंबर्स. बरोबर. येस मॅम. हा, म्हणजे लॉजिकली तुम्ही विचार करा की आपण ज्या बेसिक फंक्शनॅलिटी आहेत की ज्याच्याशिवाय आपण पुढे त्याचं डिटेल टेस्टिंग करू शकणार नाही, त्या गोष्टी स्मोक टेस्ट मध्ये कन्सिडर होतात, थोडक्यात सांगायचं झालं तर. मॅम वायफाय नेटवर्कचं पण टेस्टिंग होऊ शकतं का? हा, तुम्हाला करू शकता ना स्मोक टेस्ट. म्हणजे आता हे बघ, कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही जनरली तुम्ही कुठलीही गोष्ट करताना स्मोक टेस्ट ऑलरेडी करत असता. पण हे, हा, बघ ना, आता तू दुकानात गेलीस कुठल्याही दुकानात, तर त्या दुकानात एखादा प्रोडक्ट तुम्ही, म्हणजे ऑनलाईन नाही म्हणते मी, ऑफलाईन तुम्ही एखाद्या दुकानात गेलाय, तुम्हाला पेन हवाय, तर तुम्ही पेन घेतल्यानंतर काय करता? चेक करतो तो व्यवस्थित चालतोय की नाही. बरोबर. तुम्ही ऍक्च्युली तो पेन, त्याचं झाकण उघडता, पेन रिफिल, त्याचं पेन पेपर मागून घेता एखादा त्यांच्याकडनं, पेपरवर लिहून बघता की हे चालतं का, झाली स्मोक टेस्ट त्या पेनची. तेवढीच असते ना, झाकण उघडून बघा, रिफिल व्यवस्थित आहे का, कुठनं लूज नाहीये ना ते पेन. राईट करेक्ट. मॅम. सो आपण हे नॅचरली करत असतो, की फक्त ते इथं आपण एक्सप्लिसिटली मेन्शन केले की हे केल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही. घरात येताना सुद्धा तुम्ही दार उघडता घराचं, जेव्हा लॉक अनलॉक करता, म्हणजे तुमचं लॅच असेल, कुलूप असेल लावलेलं, ओपन करता, उघडून बघता, परत कडी लावून बघता की हे बरोबर लागली आहे ना. किंवा बाहेर पडताना लॉक लावलंय तुम्ही, तेव्हा सुद्धा कुलूप असं ओढून बघता, हे बरोबर लागलंय ना कुलूप, हो की नाही. हे काय येस आहे? मॅम. दिस इज अ स्मोक टेस्ट. आपण चेक करतो पुन्हा पुन्हा. म्हणजे नळ बंद बेसिक, केला तरी सुद्धा आपण परत बघतो की नळ हा व्यवस्थित बंद झालाय ना. म्हणजे मॅम ह्याच्यामध्ये बेसिक टेस्टच येतील ना, ज्या म्हणजे अगदी बेसिक. हा तेच. जसं जितकं ऍप्लिकेशन मोठं येईल ना, जितके मॉड्यूल्स जास्त येतील ना, तेवढे स्मोक टेस्ट मोठी होत जाते. ओके. जेवढे म्हणजे जेवढे मॉड्यूल्स कमी तेवढी स्मोक टेस्ट छोटी. जनरली क्रिएट, एडिट, डिलीट एवढ्या गोष्टी बघू प्रत्येक ह्याच्या मॉड्यूलच्या बघतात. आता सपोज 10 मॉड्यूल्स असतील तर 10 मॉड्यूल्सच्या क्रिएट, एडिट, डिलीट, व्ह्यू या सगळ्या टेस्ट केसेस बघितल्या जातात. म्हणजे मिनिमम अमाऊंट टाकून, म्हणजे अमाऊंट असं नाही, पण मिनिमम म्हणजे मॅन्डेटरी फील्ड्स जी आहेत तेवढी टाकल्यानंतर ते मी सबमिट करू शकते, तर ते स्मोक टेस्ट मध्ये येतात असे. कळलं? येस मॅम. आणि मॅम मोस्टली स्मोक टेस्टिंग मध्ये पॉझिटिव्ह सिनॅरिओच येतात का, म्हणजे पॉझिटिव्ह येस, फ्लोज येस, येतात का? हो हो हो. कारण ओके. बाकीचं सगळं जे येतं ना, निगेटिव्ह टेस्टिंग वगैरे, हे जे कन्सिडर करतो ना, दॅट इज अ पार्ट ऑफ डिटेल टेस्टिंग. तो सिस्टीम टेस्टिंग मध्ये येतं. ओके. ओके कारण मॅम. हे फक्त आपण इथे काय करतो की हे बरोबर आहे ना, डिप्लॉय झालंय, ते बरोबर चालतंय ना, मग ते जर चालत नाही म्हणलं की तिथं डिफेक्ट आला. आणि मग ते, किंवा डिटेल टेस्टिंग जेव्हा करतो ना आपण, की मी नुसतं सगळ्या ज्या मिनिमम रिक्वायर्ड कंडिशन्स आहेत त्या टाकून ते चालतंय, पण मला हे पण टाकायचंय, मला ते पण टाकायचंय, मला निगेटिव्ह व्हॅल्यूज पण टाकायच्यात, ह्याचे एरर येते का, हे येते का, हे जे टेस्टिंग येतं ना, ते डिटेल टेस्टिंग मध्ये येतं. आणि डिटेल टेस्टिंग इज अ पार्ट ऑफ सिस्टम टेस्टिंग, इट इज नॉट अ पार्ट ऑफ स्मोक टेस्ट. ठीक आहे. ओके मॅम. सिग्निफिकन्स त्याचं का करायचं स्मोक टेस्ट? It is a best practice to determine all the defects in critical parts of the system in early stage of the development. म्हणजे जेव्हा आपण पहिलं
म्हणजे सगळं टेस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला एंड मध्ये एखाद्या मॉड्यूल मध्ये डिफेक्ट सापडला बेसिक फंक्शनॅलिटी मध्ये, तर तोपर्यंत तुम्हाला तो फिक्स होईपर्यंत थांबावा लागेल ना. जर स्मोक टेस्ट मध्ये डिफेक्ट मिळाला तर तो लगेच फिक्स होतो आणि तो लगेच मिळतो, कारण स्मोक टेस्ट इज अ बेसिक फंक्शनॅलिटी. सो ऍप्लिकेशन मध्ये बेसिक फंक्शनॅलिटी व्यवस्थित चालली पाहिजे, त्याच्यासाठी हे स्मोक टेस्ट केली जाते बेसिक. अर्ली डिटेक्शन सेव्स टाइम अँड एफर्ट्स ऑफ द टेस्टिंग टीम. म्हणजे तुम्हाला लगेच कळतं की तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर तो ब्लॉकिंग डिफेक्ट म्हणून टाकून द्या, फिक्स करून घ्या. इमिजिएटली स्मोक टेस्ट पास झाली की तुम्ही फर्दर टेस्टिंग करायला स्टार्ट करू शकता. म्हणजे तुमचा वेळ आणि एफर्ट वाचलं जातं. अर्ली डिटेक्शन ऑफ डिफेक्ट्स मेक्स इट इझी फॉर द डेव्हलपमेंट टीम टू फिक्स द कोड. म्हणजे डेव्हलपमेंट टीमला पण लगेच डिफेक्ट मिळून जातो, मग तो फिक्स करतात आणि मग तो तुमच्यापर्यंत मिळून जातो. ओके. फाइंडिंग डिफेक्ट्स अर्ली इन द टेस्ट सायकल अवॉइड्स लास्ट मिनिट hassle of delay in delivery due to critical bugs found at the end of the testing phase. म्हणजे जर समजा एखादा डिफेक्ट असा मिळाला शेवट एकदम, तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, डेव्हलपमेंट टीम लास्ट मोमेंटला फिक्स करणार, त्याचा इम्पॅक्ट कुठल्या तरी दुसऱ्या मॉड्यूल्सवर होणार आणि मग त्याचं प्रॉब्लेम कोणाला येईल, टेस्ट टीमला येतं. बरोबर. येस मॅम. मग त्याच्यामुळं इम्पॅक्ट शेवटच्या क्षणी कोणाला, टेस्टर्सना प्रॉब्लेम येऊ शकतो की ते डेव्हलपर फिक्स करणार, मग ते टेस्ट करणार, मग ते लेट मुमेंट, म्हणजे आपल्याला टीमला थांबा, काम करा, हे गोष्टी होत जातात. पण तेच जर तुम्हाला सुरुवातीलाच मिळालं तर तुमचं बाकीचं टेस्टिंग होईपर्यंत ते डेव्हलपर फिक्स करतात. फिक्स झाल्यानंतर नवीन कोड मिळतो, मग आपण परत स्मोक टेस्ट करतो. ती जर पास झाली, यू कॅन गो अहेड अँड फिनिश युअर स्मोक टेस्ट. पण आता जर स्मोक टेस्ट तुमची मध्ये खूप फेल्युअर्स आले, सो युअर स्मोक टेस्ट 90% पास झाली आहे, 10% मध्ये फेल्युअर्स आहेत, विल यू ऍक्सेप्ट द बिल्ड? म्हणजे तुम्हाला एक डिफेक्टिव्ह पीस दिलेला आहे, तो तुम्ही घ्याल का? नो. बिकॉज दॅट बेसिक फंक्शनॅलिटी, म्हणजे तुमचं साईज तुम्ही मागितलंय मीडियम साईज आणि तुम्हाला त्यांनी दिला डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल, तुम्ही घेणारच नाही ना तो. Because what is your expectation and actual result? There is a lot of difference. And because of that, you can reject that. बरोबर? So, तुम्हाला जेव्हा स्मोक टेस्ट मध्ये बेसिक फीचर्स आहेत ते जर चालत नसतील, 90% 95% पास रेट असेल तर चालू शकते. खरंच की तो डिफेक्ट स्मॉल आहे, मायनर आहे डिफेक्ट, you can accept the bill. But if that defect is critical, major, a high priority severity, then you can reject the build and ask for a new build or fresh code with the defect fixes. म्हणजे हे डेव्हलपर टेस्ट लीड हॅज अ राईट टू रिजेक्ट द बिल्ड इफ स्मोक टेस्ट फेल्स. म्हणजे हे कोण करू शकतं, तर टेस्ट लीड करू शकतो. टेस्ट लीड और टेस्ट मॅनेजर इन डिस्कशन विथ टेस्ट मॅनेजर, they both can take a decision and reject the build and ask for a new fresh build with latest defect fixes. हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही स्मोक टेस्ट करता तेव्हा त्या स्मोक टेस्टचे रिझल्ट प्रोजेक्ट टीम बरोबर शेअर केले जातात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, असं काही डिफेक्ट क्रिटिकल मेजर ब्लॉकिंग आलं की ते सगळ्या टीम बरोबर शेअर केलं जातं की वी आर फेसिंग दिस काइंड ऑफ इश्यू फॉर दिस अँड दिस. ओके, दिस इज द थर्ड थिंग. ओके, ह्याच्यात काही डाऊट आहे का? सिग्निफिकन्स समजलं व्यवस्थित? हो मॅम. ठीक आहे. आता म्हणजे हे स्मोक टेस्ट म्हणजे बेसिक पहिली गोष्ट की जसं आजकाल एंट्रन्स घेतात ना, एंट्रन्स मध्ये पास झाला तर तुम्हाला पुढे ऍडमिशन मिळते, तसं आहे हे.
आता आपल्याला कॅल्क्युलेटर बघितलं, आपण सगळ्यांनी बघितलं कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटरचे स्मोक टेस्ट सिनारिओज काय होऊ शकतात? फर्स्ट ऑन होत आहे का? हा ऑन होत आहे का? हा ऑन ऑफ क्लिअर. रॅन्डम नंबर प्रेस करून स्क्रीनवर दिसतंय का? एक मिनिट आपण थांब, एक सेकंड. कॅल्क्युलेटर शेअर करू का असं विचार केला म्हणून थांबा म्हटलं, एक मिनिट. दिसतोय? येस मॅम. सो हा स्टँडर्ड आहे ऍक्च्युली. कॅल्क्युलेशन्स मॅम नीट होत आहेत का? मीन्स प्लस मायनस अरिथमॅटिक. ठीक आहे, स्टँडर्डच हवा आपल्याला, सायंटिफिक नको आहे. हा बेसिक पहिली गोष्ट, तो ऑन ऑफ होतोय का, म्हणजे जर तो डिव्हाइस असेल तर इथं असताना लॉन्च होतोय का, बंद केल्यानंतर तो बंद होतोय का, हे एक झालं बेसिक. त्याच्यानंतर बेसिक अरिथमेटिक ऑपरेशन्स होत आहेत का, हे कीपॅड वरचे बटन चालतायत का, राईट. अजून काही येईल स्मोक? हा मॅम बॅटरी येईल का? नाही. बॅटरी म्हणजे ते जर डिव्हाइस असेल ना सेपरेट, तर त्या केसमध्ये तुम्ही चार्ज आहे का असं म्हणू शकता. मॅम ते सी वर क्लिक केल्यानंतर कॅन्सल होतंय का? क्लिअर, हा क्लिअर होतंय का? आणि कॅन्सल होतंय का. सो हे 4-5 सिनारिओ येऊ शकतात. मग बाकीचं फर्दर डिटेल टेस्टिंग, मग किती डिजिट पर्यंत त्याचा रिझल्ट येऊ शकतो किंवा डिस्प्ले पण येईल ना मॅम? येणार. हा बॅक स्पेस. स्क्रीन डिस्प्ले. हा स्क्रीन डिस्प्ले बरोबर दिसतोय ना इथे, किंवा एखादं काही मी हे केलं, कॅल्क्युलेशन केलं तर राईट आहे का? बेसिक आन्सर म्हणजे इक्वल टू वर केल्याने रिझल्ट दिसतोय का, हे एवढे बेसिक हे स्मोक टेस्ट मध्ये येतात. तर आता हे लिहिताना काय काय लिहिणार तुम्ही सिनारिओज, की व्हेरीफाय दॅट ऑन application launch successfully, launch and close. आपण ऍप म्हणून धरूया आता, की इथे ट्रीट असं करताना assumption we are testing the calculator app from device, from mobile or computer. Buttons, all the buttons are available, 0 to 9 buttons. Then arithmetic operators, so that buttons are available on the screen. Then when you click on a equal to sign, you receive the result. You can clear the result. You can backspace, clear, then C म्हणजे clear. Backspace means you can go back to your current screen. So all these basic operations are there. So we have to mention all these scenarios. Statements नुसते एक liner, one liner statement. Verify that clears the data from the screen. मॅम कॅल्क्युलेशन्स पण मीन्स जास्त लाईक इन्फानाइट कॅल्क्युलेशन. इतकं नाही बेसिक, जस्ट राईट. 2 डिजिट म्हणजे प्लस मायनस एखादं करून चेक करायचं, बास तेवढंच. बेसिक अरिथमेटिक ऑपरेशन वी कॅन परफॉर्म. एक ऍडिशन, एक फार फार तर मल्टिप्लिकेशन. यू कॅन चेक दीज 2 ऑपरेशन्स. ओके, हे लिहून काढा. लिहून का काढा मी सांगते तुम्हाला, कारण तुम्हाला असं वाटतं मी लिहायला सांगते म्हणजे काय कटकट आहे असं असं वाटत असेल. पण जर तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात ना, तुम्हाला तिथे लिहायला सांगतात आणि मग तुम्ही तिथं मागं पडता. So I would suggest you can write down those things, and those things will be with you always. Whenever you go for, you prepare for interview, you go for interview, those things are with you. ठीक आहे. सो त्या कारणासाठी मी लिहून काढा म्हणून मागे लागते, कारण लिहिलेलं असलं ना तुमच्या हाताखालून गेलं की तुम्हाला लक्षात येतात त्या गोष्टी. युअर मेमरी रिमेंबर्स दोज थिंग्स व्हॉट यू हॅव रिटन. ओके ओके. नाव डिलिव्हरेबल्स. टेस्ट एक्झिक्युशन जी फेज आहे, त्या फेज मध्ये काय काय डिलिव्हर करतो आपण.
smoke test result. So smoke test report indicates whether the smoke test was successful or not. The smoke test result is negative, then test execution cannot be commenced. A new build has to be created. म्हणजे जर smoke test fail झाली, जसं की 95% and above जर fail झाली, तर you can reject that build. You can ask for no build and you can hold the testing activities until you receive the new build. Defect report. So whenever you identify any defect, you need to update that defect report. It is a detailed description of the defect detected, which highlights the impact, complexity, and nature of the defect. So management can analyze the health of the project by looking at the defect report. So जेव्हा केव्हा defect raise करता तुम्ही, so that defect needs to be treated as a new defect. And on the basis of that defect report, management team wants to check how many defects are reported by the project team and how many are fixed by them. Okay, so हे कशासाठी असतं तर तुमची स्मोक टेस्ट तर जर समजा तुमच्या एन्व्हायरमेंट वरती टेस्ट एन्व्हायरमेंट वरती बिल्ड रोजच डिप्लॉय होते. So every day you are deploying that build. Then you need to see whether that defect report is generated in a correct way. Yeah. Test logs, मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, it is a simple worksheet that records the test result to track the testing activities. The actual result and status columns are updated in the test execution phase. जी execution phase आहे त्याच्यामध्ये so you need to compare the actual result and expected result at the time of execution. So the actual result and status column are updated, and the best and test execution in the test execution phase. म्हणजे जेव्हा तुम्ही execution चालू कराल तेव्हा तुम्ही तुमचं actual result आणि expected result compare करता. Compare केल्यानंतर त्याच्यामध्ये काही difference आहे का? So you can compare those things. Logs म्हणजे ते logs basically log file आपण बघितलं होतं सुरुवातीला first SDLC मध्ये second lecture ला की what is a logs? Log is a simple file which accepts or generates which generates the logs basically. Log म्हणजे general output file. आणि summary report. So it gives a detailed summary of testing activities. म्हणजे जे काही तुम्ही टेस्टिंग केलेलं आहे त्याच्या ऍक्टिव्हिटीजचा एक समरी रिपोर्ट द्यायचा आहे. म्हणजे तुमचं वार्षिक रिझल्ट रिपोर्ट कार्ड मिळतं ना तसं आहे ते रिपोर्ट कार्ड. यू हॅव टू प्रोव्हाइड अ समरी रिपोर्ट इज नथिंग बट अ प्रोजेक्ट कार्ड ऑफ टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. सो समरी असते की मॉड्यूल वाईज म्हणजे ह्या टोटल नंबर ऑफ टेस्ट केसेस, मग त्याच्यानंतर मॉड्यूल वाईज पर्सेंटेज असतं, त्याच्यानंतर पास फेल वाईज पर्सेंटेज, पास फेल ब्लॉक वाईज पर्सेंटेज असतं, किंवा काही वेळेस एरिया म्हणजे मॉड्यूल तर आपण बघितलंच आहे पण क्रिटिकल मॉड्यूल्स मध्ये एवढे एक्झिक्युशन केले, एवढे पास आहेत, एवढे फेल आहेत, एवढे ब्लॉक आहेत. So that also you have to generate. You have to mention the number of test cases and then you have to calculate percentage also. So that percentage can be shared with the customer teams also. And why it is required? Because it tells us about the risk identified in the gray areas, risk identified and the gray areas which might need attention in the next release. म्हणजे जर तुम्ही
हे काय म्हणतात, एक स्पेसिफिक ड्युरेशन जर आपण घेतलं आणि त्याच्यामध्ये टेस्टिंग केलं आणि त्याच्यामधल्या कुठल्या स्पेसिफिक एरियामध्ये तुम्हाला खूप डिफेक्ट मिळाले किंवा एखादा स्पेसिफिक एरिया तुम्ही टेस्टच केलेला नाही या रिलीज मध्ये, की त्याच्यावरती काही काम नाही पडलं ना, त्यामुळे त्या एरियामध्ये काहीच काम नाही केलं आणि टेस्ट पण नाही केला. म्हणजे एखादा मोठा प्रोजेक्ट असेल तर कसं होतं, एक 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 एरिया वाईज त्यांच्या इम्प्रुव्हमेंट्स असतात किंवा चेंजेस करत जातात किंवा नवीन हे डेव्हलप केलं तर तेवढाच फक्त टेस्ट केलं आणि एक्झिस्टिंग तसंच ठेवलं. सो त्या केसमध्ये तुम्हाला की ग्रे एरियाज म्हणजे ह्याच्यावर कोणी फोकसच केलेला नाहीये. सो ते तुम्ही त्याच्यावरती फोकस नेक्स्ट रिलीज मध्ये करा, असं तुम्हाला हे समरी रिपोर्ट मध्ये बघून कळतं. ओके, इफ इट डिटेल्स द डिफेक्ट डेटा based like number of high blocking defects found, number of rejected defects, total defects fixed, open defect, pending defects, any change or updates made in that project. So that needs to be understood from the summary report. And it publishes the test metrics. आपण बघितलं होतं test metrics. So that test metrics, defect acceptance rate, testers productivity, defect density in the form of graphs and numbers. So summary report contains all the information and that is generated at the end of the project. आता ह्याच्यातलं काही कुठला पॉइंट नाही कळलाय? हा, कारण हे आपण बोललेलो आहे याच्याबद्दलचा. पण समरी रिपोर्ट हा जो आहे ना, हा जनरेट केला जातो. दिस इज द मेन deliverable at the end of the project and that needs to be approved by stakeholders. So there are various stakeholders. Stakeholders म्हणजे की developers, business analyst, customer, development manager or development lead. So all these parties needs to be accepted this summary report. आणि त्याच्यानंतरच आपण टेस्टिंग कम्प्लीट झालं असं म्हणू शकतो. ओके, ना टूल्स. सो हे सगळं आपण ही प्रोसेस केली, बघितली. ह्या टूल प्रोसेस मध्ये आपण कुठले टूल्स वापरतो आणि टूल्स का वापरायचे? बेसिकली इट गिव्स अस इज टू जनरेट दॅट रिपोर्ट्स. सो टेस्ट मॅनेजमेंट टूल्स, की टेस्ट केसेस आपण कुठे लिहायच्या, मी जसं म्हटलं होतं तसं त्याच्यामध्ये 4 सेक्शन्स असतात. सो यूज टू कोऑर्डिनेट द टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज लाईक रिक्वायरमेंट अनालिसिस, test design, test execution, and defect reporting. So there are 4 sections in that test management tool. Whichever tool you use, there are 4 sections, and you can use this 4 sections. Okay, during testing life cycle. So they ease the burden of test execution, information handling, and communication. Because there are some standard reports are available, you can easily extract those reports from these tools. So automated reports and test documents can be created like RTM. We have seen that RTM. Also, you can generate that report, user-wise report. You can pass-fail report. So blocking, status-wise report. So this provides a snapshot of the project health to the management. Because every day, at the end of the day, management wants some report. How many test execution is done, how many test cases is done, developed or executed. So all these things can be generated with the help of these tools. And there are reports available in these tools. So it does not require technical knowledge to use these tools. Any person who has authority with testing activities can use this tool. Generally, there are roles assigned in that report, in that tools, because administrative role, lead role,
analyst role. So these roles are created in that tool. But why these roles are created? Because that information what we extract from these tools, so that depends on that your role. म्हणजे जर तुम्ही टेस्ट मॅनेजर असाल तर तुम्हाला समरी रिपोर्ट्स किंवा त्या टेस्ट केसेस लिहायची किंवा एडिट करायची गरज नसते. यू कॅन जस्ट गो अँड क्लिक अ रिपोर्ट अँड सी दॅट रिपोर्ट. बट जर इफ यू आर अ टेस्टर and you want to write the test cases, you want to edit the test cases, then you need analyst role or test engineer role. सो असे हे काही डिफाईन केलेले असतात आणि त्या बेसिस वरती तुम्ही हे टूल्स यूज करू शकता. ह्याच्यासाठी फार रॉकेट सायन्स नसतं. तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू मिळायला लागतो. ह्याचा ओव्हरव्ह्यू मिळाला की तुम्ही टूल ते यूज करू शकता. सो HP क्वालिटी सेंटर इज वन ऑफ द टूल. That is a very good tool, but even these tools require licenses, right? So you can use this tool for you can use this tool for test cases writing, test execution, generating reports, rational quality manager, Jira, TestRail. So now there are lots of freeware also available, and these are licensed tool basically, and I have used these tools basically. Rational I rarely used, but Quality Center I used a lot. Jira I have used a lot. Jira is the best tool, I can say. Quality Center and Jira. But there are Jira we have used for defect tracking, and QC, HPQC, that is used for test case management. So these are widely used test management tools in the market. Nowadays, I have seen TestRail. They have that tool is in the market, and people are using Jira. So these are the basic tools which we can use for manual testing. And also for automation testing, mainly automation is used for regression, performance. So for that reason, automation is extensively used. Tools are used because it enables automatic logging of test result, helps in analyzing problems quickly. Huge volume of test cases can be executed multiple number of times on multiple machines or multiple platforms. It can simulate thousands of users in performance testing. It captures performances like speed, response time, then so throughput time also. So that time it captures in very detailed level. Tools are expensive, means automation tools. They are expensive and they require, and it depends on number of users license. So tools are expensive to be implemented. So its use highly depends on the budget of the project. Budget strategy of the project means budget means if customer is paying you enough money to include automation in your project, so you can use that. QTP is widely used for functional testing, basically. Selenium, LoadRunner. Selenium is used for automation. LoadRunner is used for performance. And you can create n number of users. म्हणजे performance साठी कसं आपल्याला data खूप generate करावा लागतो. So for that reason, you can use automation, create number of users, and then with the help of LoadRunner, you can test those created users and log into the application and see the response time, request time, throughput time. So all these things you can check and report. So मॅम हे ऑटोमेशन टूल्स म्हणजे ऑटोमेशन टूल्स मध्ये ते कसं मॅन्युअल मध्ये आपण कसं की मॅन्युअली आपण टेस्ट करणार, हो, तसं ऑटोमेशन म्हणजे काय आहे? ऑटोमेशन म्हणजे थोडक्यात तुम्हाला तो कोड लिहायचा आहे. ती टेस्ट केस जी तुम्ही आयडेंटिफाय केलेली आहे मॅन्युअल टेस्टिंग मध्ये, ती टेस्ट केस तुम्हाला ऑटोमेशन मध्ये ती कॅप्चर करायची, लिहायची. ऍक्च्युली कोड त्याच्यासाठी लिहायचा आहे.
ते फंक्शन कसं चालेल, तो रिझल्ट तुम्हाला कसा एक्सपेक्टेड रिझल्ट मिळेल त्याच्यासाठी कोड लिहायचा आणि मग ती रन करायची. सो सेलेनियम मध्ये जावा यूज करतात जनरली. सो विथ द हेल्प ऑफ जावा यू कॅन राईट दॅट टेस्ट केस, यू कॅन एक्झिक्यूट दॅट अँड सी द रिझल्ट. म्हणजे हे थोडक्यात कोडिंगच आहे. Automation is basically because Java is used to Selenium with WebDriver Java असतं किंवा Selenium Python यूज करतात. तुम्ही डेटाबेस साठी असेल तर Selenium Python वापरलं जातं. म्हणजे ह्याच्यासाठी कसं तुम्हाला आधी कोड लिहायला लागतो, मग तो कोड एक्झिक्यूट करायचा. म्हणजे हे ऑटोमेशन टूल तुम्हाला आधी यूज करून कोड लिहायचा, मग कोड लिहून तो एक्झिक्यूट करायचा आणि मग त्याचा रिझल्ट तुम्हाला एंड मध्ये मिळणार. मग तो रिझल्ट व्हेरीफाय करायचा. मॅम हा मॅम टूल्स म्हणजे समजा आता हे जिरा सेलेनियम हे टूल्स आहेत. हा जसं की तुम्ही आता बोललात जावा लँग्वेज आहे ना जावा, हा पण त्याच्यामध्ये कसं हे जिरा आणि सेलेनियम त्यात कसं यूज केलं जिरा जातं? नाही, सेलेनियम हे एक टूल आहे, ऑटोमेशन टूल आहे. ते तुम्हाला यूज करून त्याच्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेज लागते. म्हणजे ऑटोमेशनसाठी QTP जरी वापरलं तरी त्याला क्वेरी लँग्वेज असतेच. त्याला प्रत्येक ऑटोमेशन टूलला लँग्वेज ही वापरलीच जाते. त्याच्याशिवाय तुम्ही ऑटोमेशन करूच शकत नाही. सेलेनियम साठी मॅम पायथन येईल ना? सेलेनियम साठी पायथन, सेलेनियम पायथन किंवा सेलेनियम जावा असं 2 ऑप्शन असतात. तुम्ही कुठला यूज करणार आहात? जनरली सेलेनियम जावा वापरलं जातं. पायथन हे जर डेटाबेस रिलेटेड तुम्ही करणार असाल तर तिथे पायथन वापरलं जातं. ओके. कारण पायथन हे जनरली डेटाबेस रिलेटेड थिंग्स त्याच्यामध्ये जास्त सोप्या होतात. पण जर तुम्हाला कुठलाही UI रिलेटेड काही टेस्टिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी सेलेनियम जावा वापरलं जातं. कारण त्याच्यात ऍक्च्युली प्रोग्राम लिहिले जातात, म्हणजे कोड लिहिला जातो आणि मग तो टेस्ट केला जातो. .NET नाही यूज होत इथे मग? नाही, इथे अजून तरी नाही वापरलेलं. पुढे येऊ शकतं कधी, पण आता तरी नाहीये. सध्याच्या ह्याच्यात अजून नाही आहे किंवा मला माहित नाही अजूनपर्यंत आलं असेल तर. ओके, अजून काही डाऊट? नो मॅम. डिफेक्ट रिपोर्टिंग ह्याच्यासाठी पण टूल वापरले जातात, ते आपण बघणार आहोत. जिरा इज मेनली युज्ड ॲज अ डिफेक्ट ट्रॅकिंग टूल. ClickUp is also tool. So there are a lot of tools available, but every company checks their feasibility, budgets, and then start using these tools. So Jira is one of the tools. Defect reporting tools are online tools which facilitates easy management of defects. म्हणजे काय तर एखादा मी डिफेक्ट रिपोर्ट केला सपोज, तर तो असाइन करायचा आहे डेव्हलपरला, फिक्स करण्यासाठी असाइन करायचा आहे. So within a fraction of second, it can be assigned. And after assigning that defect to the developer, I can modify the steps. I can modify some, if they want some additional information, I can easily update. Means even though that defect is assigned to developer, I can update the information in that defect. So with the help of these online tools, we can easily manage those defects. And its central location of the defect, it is a central location of defect repository which can be accessed from anywhere and anytime. म्हणजे this is an online tool like a website. How we access any website? So similar way we can access these defects. Every tester or a developer working on a defect can simultaneously update the defect report. म्हणजे त्या डिफेक्ट मध्ये डेव्हलपरनी जर समजा त्याला काही प्रॉब्लेम्स वाटले किंवा त्याला ते क्लिअर नाही रिक्वायरमेंट काय तुम्ही मेन्शन केलेले एक्सपेक्टेड ऍक्च्युअल रिझल्ट, तर तुम्ही ते ऍट अ टाइम दोघंही अपडेट करू शकता. सो अँड ते तुम्ही कोणी आधी अपडेट केलं, सो हिस्ट्री ऑफ दॅट डिफेक्ट कॅन बी मेंटेन अँड दिस इज अ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन विदिन अँड आउटसाइड द प्रोजेक्ट. म्हणजे सपोज एखाद्या कस्टमरनी डिफेक्ट टाकला तर कस्टमरनी डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे की नाही दिली आहे. सो यू कॅन गो बॅक टू द डिफेक्ट अँड चेक whether all required or all necessary information is updated in that defect or not. So because all history
is maintained. You can check the history in that defect. Easy storage and retrieval of the defect is possible through unique identification, and unique identification number is defect ID. जसं टेस्ट केस मध्ये टेस्ट केस ID is a unique ID, तसं इथे defect मध्ये defect ID is the unique ID, project and defect ID. So with the help of that, you can easily identify the defects. The complete defect life cycle is tracked in this tool. Also, graphs can be generated, which are used by higher management. So, कुठलाही defect management tool असेल तर त्या tool मध्ये तुम्ही त्याचं complete life cycle track करू शकता आणि त्याच्यामध्ये report generate करू शकता, graphs generate करू शकता, जे की management team ला required असतात. Email notification facility is available whenever any change is made in the defect. So त्या डिफेक्ट मध्ये कधीही काही चेंज केला तर त्या डिफेक्टला असोसिएटेड जे लोक आहेत, म्हणजे डेव्हलपर आहे, टेस्टर आहे, बिझनेस अनालिस्ट आहे, कस्टमर आहे, रिपोर्टर आहे, सो ऑल दोज स्टेक होल्डर्स रिसीव्ह एन ईमेल इफ एनीबडी चेंजेस एनिथिंग इन दॅट डिफेक्ट. म्हणजे आता जसं तुम्हाला कुठेही काही चेंज झाला तर तो तुम्हाला मेलवर कळतो, राईट? जसं काय म्हणू शकतो आपण, अजून कुठलं एक्झाम्पल घेऊ शकतो याच्यासाठी? म्हणजे जर तुम्हाला कोणी स्पेसिफिक लेटर पाठवलं तरच तुम्हाला लेटर मिळतं, बरोबर? पण एखादा ब्रॉडकास्ट मेसेज केला की जे जे त्या इन्फॉर्मेशनच्या रिलेटेड लोक आहेत, म्हणजे आता मी डेव्हलपर आहे किंवा किशोर टेस्टर आहे, शीतल बिझनेस अनालिस्ट आहे आणि कस्टमर मधलं एखादी अजून एक कस्टमरचा युजर आहे. सो त्या युजरनी त्यात काहीही मॉडिफाय केलं, डिफेक्ट मध्ये काही अपडेट केलं, मी इन्फॉर्मेशन मागितली तर त्यात काही अपडेट केलं तर सगळे जे जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत लोक, त्या सगळ्यांना मेल जाते, नोटिफिकेशन जातं. नोटिफिकेशन आता सगळ्यांना माहितीये, नोटिफिकेशन बद्दल वेगळं मी सांगायची गरज नाही, बरोबर? हो मॅम. हा, म्हणजे सगळ्यांना ते नोटिफिकेशन जातं, म्हणजे तुम्हाला कळतं की त्या ह्याच्यामध्ये लोकांनी चेंजेस केलेले आहेत. And the above feature are the additional benefits of using a tool rather than tracking defects in Excel sheet. Excel sheet मध्ये पण करतात लोक, पण Excel sheet मध्ये केलं तर काय प्रॉब्लेम येतात हे तुम्हाला लक्षात आलं की आता मी मॉडिफाय केलं, एक्सेल शीट बघितलीच नाही तर त्याच्यात अपडेट झालेलं मला कळणारच नाही ना. किंवा मी एक्सेल शीट मध्ये माझ्या डिफेक्टची लिस्ट आहे त्याच्यामध्ये मी अपडेट केलं दुसरं माझ्या, म्हणजे नवीन लाईन वर क्रिएट करण्याऐवजी मी एक्झिस्टिंग शीटच्या रो वरती तिथंच अपडेट केलं. सो युनिक आयडी काय राहणार त्याच्यात? आयडी तोच दुसऱ्या डिफेक्टला असाइन झाला. सो with the help of Excel sheet we may face some problems like concurrency हा प्रॉब्लेम येऊ शकतो, किंवा तेवढं तुम्ही स्ट्रिक्टली मेंटेन करत असाल तर ठीक आहे, पण तरी सुद्धा human intervention is required in Excel sheet, whereas we rely on these tools to generate a report, create that Excel sheet, create that data, and inform the users which are associated to these defects. With the help of this, we have come to the conclusion or summary of this topic. Test execution is the phase in STLC where actual testing is done. म्हणजे आपण आतापर्यंत फक्त लिहिणं बघितलं होतं, पण आता इथे ऍक्च्युअली प्रोसेस करायची आहे. यू नीड टू एक्झिक्यूट द टेस्ट केसेस manually or automation. Test cases are executed and the system functionality is verified against the requirement written as expected result. Since you can compare the actual result and expected result, and logs are updated. So execution has an entry and exit criteria where testing starts and ends. So entry criteria match झाला तर start होतं, exit criteria match झाला तर end होतं. Smoke test, if that new build is deployed on a test environment, then you can perform the smoke test. And smoke test is performed to ensure that the critical functionalities of the program is working fine.
क्रिटिकल और बेसिक फंक्शनॅलिटी, म्हणजे त्याच्याशिवाय चालूच शकत नाही पुढचं. स्मोक टेस्ट रिझल्ट्स, डिफेक्ट रिपोर्ट, टेस्ट लॉग्स, टेस्ट समरी रिपोर्ट्स, these are the deliverables of test execution phase. म्हणजे जितक्या वेळा तुमच्या एन्व्हायरमेंटवर बिल्ड डिप्लॉय होईल, सपोज 10 वेळा झालो एका दिवसात, 10 वेळा तुम्हाला स्मोक टेस्ट करावी लागेल. हे लक्षात ठेवून चला. मग ती ऑटोमेटेड असेल तर वेल अँड गुड, पण नसेल तर मॅन्युअली पण ती करावी लागते. ओके, हे कायम लक्षात ठेवा की. आणि हाही एक क्वेश्चन असतो, वेन द बिल्ड इज डिप्लॉयड ऑन द टेस्ट एन्व्हायरमेंट, which is the first test you perform to make sure that build is successfully deployed on the test environment? Kutla? Smoke test. Test management, automation, and defect reporting tools can be used during this phase. So test management, QC, automation साठी Selenium, defect reporting साठी Jira. ही नावं लक्षात ठेवा. Can you suggest or tell me any name for defect reporting? असेही questions येऊ शकतात. Which tool you know for defect reporting? Which tool you know for automation? So हे questions पण इंटरव्ह्यूच्या ह्याच्यात असतात. आणि मग तुम्ही सांगितल्यानंतर मग त्याच्यात तुम्ही वापरलाय का विचारतात, असं गोष्टी होत जातात पुढे.